आप देख रहे हैं भवानी टाइम्स। आज दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण नामदार डॉक्टर श्री पंकज राजेश भोयर यांच्या समवेत गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये संघटनेच्या वतीने पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या। यावर सकारात्मक चर्चा होऊन मंत्री महोदयांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत। बैठकीला संबोधित करताना नामदार डॉक्टर पंकज भोयर साहेबांनी सांगितले की गाव पातळीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। त्यांच्या या कार्याची दखल घेत आणि त्यांच्या हिताचा विचार करून पोलीस पाटलांना लवकरच शासकीय वैद्यकीय सुविधा लागू करण्यात येईल असे ठोस आश्वासन त्यांनी दिले। या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो पोलीस पाटलांना मोठा दिलासा मिळणार आहे। याशिवाय गाव पातळीवरील प्रशासकीय कामासोबतच आता वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी पोलीस पाटलांकडे वनविभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। शासनाच्या या निर्णयामुळे पोलीस पाटलांच्या कामाची व्याप्ती वाढणार असून त्यांच्यावरील जबाबदारी आणि विश्वास अधिक दृढ होणार आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री शिवाजीराव कोलते पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते। त्यांच्यासह राज्य उपाध्यक्ष श्री अरुण बोडके पाटील, संघटनेचे संस्थापक सदस्य संतोष पवार पाटील व श्री ज्ञानोबा काटकर यांनी चर्चेत सहभाग घेतला। तसेच संघटनेचे सहसचिव श्री डी.एस. कांबळे साहेब, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री अशोक म्हात्रे, नागपूर जिल्हाध्यक्ष श्री रितेश दुरुककर, भंडारा जिल्हाध्यक्ष श्री सुधाकरजी साठवणे आणि नाशिक जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र जाधव हे देखील उपस्थित होते। या बैठकीला संघटनेचे इतर अनेक मान्यवर पदाधिकारी आणि पोलीस पाटील बांधव उपस्थित होते। गृह राज्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि वैद्यकीय सुविधेसारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर आश्वासन मिळाल्यामुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।